सकाळीच गावाकडनं आज कोणतरी येते कोणते लगेच सांगते मी तुम्हाला। आमची फॅमिली सगळी मुरुडला होती आणि आईसाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी ते भाजीपाला शेतातल्या कैऱ्या अशा गोष्टी घेऊन यायचे दर बुधवारी। म्हणजे माझे मामा ज्यांना जाऊन आता पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष होईल। बघता बघता वेळ कसा जातो ते कळत नाही आणि सेम तसंच ताईने ना ह्या गोष्टी दिलेल्या आहेत हे बघा। हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज लवकरच मी ब्लॉग सुरू करते। सकाळीच गावाकडनं आज कोणतरी येते कोणते लगेच सांगते मी तुम्हाला। माझी मामाची मुलगी तुम्हाला माहिती आहे शोभाताई, बऱ्याच साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही तिला गावी गेल्यानंतर बघितलं असेलही। तर तिची मुलगी येणार आहे आणि तिची इकडे परीक्षा आहे, म्हणजे सेंटर तिचं कोल्हापूर आलं आहे। सो त्यामुळे ती येते आहे आणि हे अडकलेत भरतीमध्ये। त्यामुळे असं झालं आहे की त्यांना तिला पिकअप करता येणार नाही आहे, त्यामुळे मग रिक्षा हे केली आहे। तर ती आता काही एक अर्धा तास लागेल तिला, कारण की बरंच दूर आहे ते। त्यामुळे मग आता येईल ती अर्ध्या तासात। आणि सो चला मी बाकीची तयारी करून घेते। श्री तर आज इतका खुश आहे ना, म्हणजे मला कितीतरी वेळा त्यांनी विचारले की वाजले का 5 वगैरे, पण 6 वाजलेत आत्ता। त्यानंतर मग तिला थोडंसं ठेवून घेणार आहे मी, कारण की असं तरी येणं होत नाही, काहीतरी निमित्तानेच येणं होतं। आई तर होती तेव्हापासून आई तिला ये वगैरे म्हणायची, पण कसं असतं काहीतरी कामानिमित्तच येणं जाणं होतं। सो फायनली येणार आहे ती आणि आता काही वेळामध्ये, तसं तर 5ला तिची गाडी इथे येणार होती, परंतु थोडंसं लेट झाला। सो आता 6 वाजेपर्यंत येईल म्हटली होती ती, पण मी इथेच थांबले, पण आणखी पण नाही आली आहे। सो 6:30 पावणे 7पर्यंत ती पोहोचेल। तर मी बाकीची सगळी तयारी करून घेते, जे काही बेसिकची आपली रुटीनची कामं असतात ती वगैरे जेवढी होतात तेवढी आवरते। थोड्या वेळाने श्रीला उठवते, मग अशी तो 2दा झाले उठून विचारायचे झोप बाबा, म्हटलं आताच नाही, आणखी वेळ आहे म्हटलंच तो झोपलाय। सो शांभवी पण झोपलेली आहे आणि आहो गेले ड्युटीला मग अशीच आंघोळ करून। सो टॉवेल ॲज युजल इथंच ठेवलेला आहे। चला लागते मी बाकीच्या माझ्या दररोजच्या क्लिनिंग रुटीनला वगैरे, आणि फ्रेश वाटते बाहेर मस्त। काल रात्री पाऊस होऊन गेला आहे, त्यामुळे जरासं वातावरण हे आहे, पण किती छान वाटते इकडे। हे बघितलं ना सकाळी इथली ग्रीनरी, आहा छानच वाटते। चला कंटिन्यू करते ती आल्यानंतर, आणि ती कम्फर्टेबल असेल तर शूट करते, अदरवाईज नाही करत। ठीक आहे, चला येऊन पोचली आहे ती खाली, मी तिला घ्यायला जाते। हे तर नाही आहेत, आणि बाळ तेवढं तुटलं होतं मध्ये, मग श्रीला म्हटलं की बाळा थोडं पिलूला बघ, मी घेऊन आले म्हणून आले। हो ग, ही पण उठली की ओळखलंस का? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ठेव बॅग आणि का फ्रेश हो तुला। अगो बाई तिची झोप झाली नाही ग। आमचा आत्ता उठलाय, पण त्याबद्दल लगेच शांभवीचं उठणं सुरू असतं आमच्या, आहे की नाही? खुश आहेस कुठे तिथे आली आहे म्हणून? काय काय घेऊन आली आहे बाबा, हे बघा तुम्हाला दाखवते। ती आता आंघोळीला गेली। लाडू श्रीसाठी, त्यासोबतच करंजा, अजून बऱ्याच गोष्टी आणल्यात तिने। तर ते सगळं मी तुमच्यासोबत जरा वेळाने शेअर करते पुढे ब्लॉगमध्ये, कारण मला स्वयंपाकाचं आवरायचं आहे। तिच्यासाठी नाश्ता वगैरे तरी बनवून व्हायला पाहिजे। तिची ना एक्झाम आहे आणि त्यासाठी तिला वेळेत पोहोचत, त्यासाठी पटकन मी नाश्त्याला बनवते, चहा टाकते, आणि ताईने काय काय आणले काय नाही वानोळा ते पण दाखव, म्हणजे ताईने तिच्याजवळ पाठवला आहे मामाच्या मुलीने, तो पण दाखवते, पण आत्ताच नाही, एकदा इथलं आवरून घेऊन। पाहू शकताय मटकीला किती छान मोड आलेत ते, आणि कालच मी वाटाणे आणि मटकी बांधून ठेवली होती कॉटनच्या कपड्यामध्ये। खरं तर आता उन्हाळा म्हटलं की खूप लवकर मोड येतात, आणि तसंही उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याचं प्रमाण त्यातल्या त्यात जरासं कमी झालेलं असतंच, आणि कडधान्याकडे आपला तेवढा ओढा थोडा वाढतोच। परंतु मी याची भाजी नाही बनवणार आहे, म्हणजे मटकीची उसळ बनवणार आहे नाश्त्यासाठी। काही जण याची खूप छान अशी तरीदार भाजी, पातळ भाजी पण बनवतात, म्हणजे रस्सा भाजी। त्यातल्या त्यात मी कोल्हापूरमध्ये वगैरे, म्हणजे तिकडे जुन्या घरी पण राहत होतो ना, तर शेजारी
विचारलं काय भाजी आहे तर ते मटकीची पातळ रस्सा भाजी असं म्हणायचे. म्हणजे मिसळपाव तर असतो त्यासोबत, परंतु असं सुद्धा चपाती भाजीसोबत पण बनवतात. तुमच्याकडे बनवतात का याची भाजी का उसळ बनवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर आहे, तर थोडीशी कट करून घेते आणि याच्यावरती भुरभरून घेते. मला असं वाटतं की आपण जिकडे लहानाचे मोठे झालोत ना, म्हणजे त्या भागामधलं जे काही वातावरण आहे, तिथं कुठलं धान्य पिकतंय किंवा तिथलं वातावरण जे शेतीसाठी पूरक आहे आणि त्या अकॉर्डिंग आपल्या जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी असतात किंवा पदार्थ असतात ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात आणि त्यानुसार आमच्या इकडे शक्यतो मटकीची उसळच करतात नाश्त्यासाठी. पण इकडे आल्यानंतर मला त्याची भाजी आणि या गोष्टीतलं व्हेरिएशन माहिती होत गेलं. आणि तसंच कोकणात गेलं तर फक्त वाटाणा असतो ना, त्याची आमटी पण असते. सो तुम्ही कोणत्या भागातून बघता व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बोल. तर आता तिच्यासाठी मस्तपैकी मटकीची उसळ बनवली आहे. मी जरा वेळाने खाईन कारण की शांभवीसाठी पण खाऊ बनवला आहे. तो अगोदर तिला भरवते आणि त्यानंतर मी खायला घेते. मी आणि स्त्री नंतर नाश्ता करू. चल बस पटकन नाश्ता करून घे. इथंच बस आता. चमचा दे तुला. चमचा कुठं आहे रे? आता आवरले, किती क्विक आवरले आम्ही. जस्ट 15-20 मिनिटातच आवरले आणि फ्रेश झाली आहे. थोडंसं खायला केलं पण जास्त नाही खाल्लं तिने. आता सोडून येते मी खाली रिक्षापर्यंत आणि शांभवीचा अवतार आहे आज. चला आता निघालोय आम्ही जाण्यासाठी आणि यस, ते रिक्षावाले काका 5 मिनिट झाले थांबले. शांभू तर आताच आम्ही तिघांनी जाऊन गुड्डू दीदीला सोडून आलोय. म्हणजे एक्झामिनेशनसाठी. सेंटर थोडंसं इथून दूर आहे, पण मग रिक्षावाले दादा आहेत ना, एकदा श्री आजारी होता त्यावेळी रात्रीच्या वेळी आम्हाला मदतीला आले होते ना रे दादा. तर हे काय बंदोबस्ताला होते गडचिरोलीला तेव्हा. सो तेच आहेत आणि खूप व्यवस्थित ते केअरफुली घेऊन जातात. सो तरी पण बाकी नंबर्स वगैरे सगळं दिलंय. आणि शांभवीच्या झोपीतून उठलेली की ये बाळामध्ये चल गं माझं बाळ. तिची खूप ओढाताण झाली. तर थोडं निवांत झालं. आता इथून मावशी वगैरे येतील तेव्हा क्लिनिंग वगैरे करून घेतील. हे अजून काय आलेले नाही आहेत. आत्ताच येणारही नाहीत ते. बराच वेळ लागेल त्यांना कारण की सध्या खूप धावपळ आहे त्यांच्या मागे. सो येतील किती वाजता? साधारण 12:30-1 वाजते ह्याच्या बाबांना यायला. मग त्यावेळी बघूया काय असेल ते पुढे कंटिन्यू करते. तर बघा ताईने काय काय पाठवलं ते दाखवते मी तुम्हाला. खरं तर म्हणजे अण्णांची आठवण आली मला हे बघितल्या क्षणी. कारण आमच्या अण्णांना आम्ही मुरुडला राहत होतो शिक्षणासाठी. म्हणजे आमची फॅमिली सगळी मुरुडला होती आणि आईसाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी ते भाजीपाला, शेतातल्या कैऱ्या अशा गोष्टी घेऊन यायचे दर बुधवारी. म्हणजे माझे मामा ज्यांना जाऊन आता पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष होईल. बघता बघता वेळ कसा जातो ते कळत नाही. आणि सेम तसंच ताईने ना ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे बघा, म्हणजे मामाच्या मुलीने शोभाताईने हे ना कढीपत्ता तिथला दारातला, त्यानंतर आळूची पानं, त्यासोबतच हे 2 हार. मी तुम्हाला मागे बोलले होते की आमच्या इकडे ना खोबळ्याचे हार असतात गुढीला. म्हणजे मुलांनाही छोट्या हेच दिले जातात आणि गुढीला पण हेच घातले जातात. तर हे असे खारीक खोबळ्याचे हार असतात, खोबरं आणि खारकेचे. सो हे बरेचसे जण जे धाराशिव, लातूर या भागातून पाहत असतील त्यांना हे माहिती आहे. पण इकडे ना साखर माळ असते, साखरेच्याच माळा गुढीलाही आणि मुलांनाही देतात. सो एक श्रीसाठी आणि एक शांभवीसाठी तिने पाठवलं आहे. आणि आमच्याकडे हे इतकं कॉमन आहे ना, म्हणजे मामा माझे ना आमच्यासाठी घेऊन यायचे. म्हणजे आमची लग्न झाली, आम्हाला मुलं झाली तरी सुद्धा मागच्या वर्षीपर्यंत जोपर्यंत त्यांना चालता फिरता येत होतं तोपर्यंत ते प्रत्येक गुढीपाडव्याला आमच्यासाठी हार आणायचे. तसंच इकडे हार दिलेत श्री आणि शांभवीसाठी. त्यानंतर हे बघा, हे छोटी मामाची मुलगी आशू म्हणून आहे. तर तिने ही रामफळं पाठवली आहेत. म्हणजे गुड्डू येणार आहे म्हणून ताईने तिला सांगितलं की जाणार आहे तिकडे म्हणून. तर
हे पाठवून दिले की माझी रामफळं पण तिच्यासाठी घेऊन जा. तर यातच खरं प्रेम असतं. किती मोलाचं किती महागाचं यापेक्षा ते इथून देणं खूप महत्त्वाचं आहे नाही का. सो हा गावरान मेवा आहे. आणि त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत. आता कुरवड्या पापड्या ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच. त्याच्यामध्ये खास करून स्वतःच्या हाताने बनवलेले हे पापड, उडदाचे पापड आणि या पापड्या. ह्या ज्या पापड्या आहेत ना ह्या तांदळाच्या, त्यानंतर ज्वारीच्या पापड्या आमच्याकडे करतात तर त्या दिल्या आहेत. त्यासोबत अजून काही गोष्टी आहेत ज्या तिने दिवस घातल्या म्हणत होती गुड्डू काल. तर ते हे बेसनाचे लाडू, हे बघा मुलांसाठी श्री शांभवीला. आणि इथे या मला आवडतात म्हणून मला ना पाकूर असतो ना आपला, रव्याच्या करंज्या नाही आवडत तर तिळाच्या करंज्या आवडतात. तर खास तिने आठवण करून या तिळाच्या करंज्या पाठवून दिलेल्या, बनवल्यात काल. अख्खा दिवस घातला तिने याच्यामध्ये. किती सुंदर बनवल्यात. सो हे. आणि इकडे अगेन अण्णांची आठवण करून देणारी गोष्ट ती म्हणजे दारातले तिच्या वांगे आणि ह्या कैऱ्या. श्रीला खूप इच्छा होत होती आणि फायनली कैऱ्या आलेल्या आहेत. अजून आहेत बा. त्याची चटणी करूया श्री, खूप छान लागते. हा चिक असतोय, धुवून घे. नाही चिक उठतो रे. आणि हे गावरान वांगे आमच्याकडची, हे बघा. चला, तर हे असा गावाकडचा गावरान मेवा आलेला आहे. आणि मला लक्षात येत असेल या सगळ्या गोष्टीतून की नाती किती जवळची लांबची आहेत यापेक्षा सुद्धा म्हणजे नातं अगदी बहिणीचं किंवा अगदीच बघायला गेलं तर मामाची मुलगी आहे, परंतु बहिणीपेक्षा कमी नाही आहे. हे मला नेहमी सांगावं असं वाटतं. कारण ताईच म्हणते मी तिला, कधी वहिनी असं वगैरे कधीच नाही. कारण मोठ्या बहिणीसारखं असं समजते. आणि भैया पण तसंच बोलतो, ताईच म्हणतो मी पण. सो ह्या गोष्टी आहेत. पुष्पाबाई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तिची मोठी बहीण. आणि खूप जणींना माहिती आहे, जे जुने आपले फॅमिली मेंबर आहेत तर सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती आहे. सो चला हे वांगे वगैरे काढून घेते. शांभवीला झोपवलं आणि त्यानंतर श्री सायकल खेळायला गेला होता. सो तिकडून आलाय आणि मग नंतर मी हे शूट करते. ती आता एक्झामसाठी गेली आहे तर तिला बराच वेळ लागेल म्हणून होती. त्यानंतर त्यांचा प्लॅन असा आहे की मैत्रिणी आहेत दर्शनाला, पण त्या जाणार आहेत एक्झाम झाल्यानंतर. तर घरी यायला ती म्हणत होती की 1 वाजेपर्यंत पेपर आहे, त्यानंतर सगळ्याजणी मिळून आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. सो 4 तरी वाजतील आणि तिकडचं आवरलं की काकांना कॉल करते, तोपर्यंत आले तर मग मला घ्यायला पाठवून दे, असं आहे. चला, कसा वाटला ब्लॉग सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वॉश करून घे. तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, खूप जास्त मोलाच्या आहेत, याची काही पैशात किंमत होऊ शकत नाही. त्यानंतर मग आंघोळ वगैरे आम्ही सगळ्यांनी आवरली, श्री, मी, शांभवी. आणि मस्तपैकी आज भरली भेंडी केली होती मी. आणि त्यासोबतच चपाती, भाजी, वरण, भात अशा पद्धतीचं जेवण होतं. शिरा पण बनवलेला गोडासाठी, कारण की ती दुपारी येईल तर जेवायला वगैरे म्हणून. थोडा जोराचा सोसाट्याचा वारा सुरू झालेला आणि त्याच्यामध्ये ना विजा वगैरे कडकडायला लागल्या. आणि कहर म्हणजे कोल्हापूरमध्ये हे जे नारळाचे झाडे वगैरे दिसतात ना, तर तशा झाडावरती वीज पडली आणि ते झाड पूर्ण जळून गेलं. खरं तर इतकी भीती वाटत होती ना, म्हणजे अगदी आता घरात वीज पडते की काय, इतकं जवळ ते आवाज येत होता. आणि जे काही कोल्हापूरकर आहेत त्यांनी तर तो व्हिडिओ पाहिलाच असेल, परंतु बाकी सगळ्यांसाठीच मी एवढंच सांगेन, तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. कारण का कधी काय होईल काही सांगता येत नाही. अवकाळी पाऊस आणि त्याच्यामध्ये विजा पडणं हे तर इतकं कॉमन झालं आहे आणि विचारायलाच नको. म्हणजे अगदी आता आभाळ तुटून पडतं की काय, इतकं ते सगळं ढग वगैरे काळेभोर झाले होते आणि इतकी भीती वाटायला लागलेली कायच सांगू. आणि ऑब्व्हियसली या टायमिंगमध्ये तर डेफिनेटली लाईट ही जातच असते आणि लहान मुलं घरात घेऊन या सगळ्या गोष्टी फेस करायच्या म्हणलं की खूपच दडपण येतं. तर असा पाऊस ओसरला आणि मग गारा पडायला लागल्या की मुलं घराच्या बाहेर पडायला लागली. भीती वाटत होती खरं तर, एवढ्या गाराच्या ह्याच्यात कशालाही फिरताय. होय, आता ना
आली आहे गुड्डी. श्री गेला होता तिला आणायला आणि दीदी यायची म्हटल्यानंतर त्याचं इतक्यांदा होतं दिवसभरात आली का कुठपर्यंत आली. म्हणजे एक्झाम झाल्यानंतर पण नंतर थोडंसं देवदर्शन वगैरे फ्रेंडचं त्यांचं प्लॅन होतं मैत्रिणींचं. सो तिकडनं आता आली आहे ती. मी चहा पाण्याचं बघते, जेवणाचं रात्रीचं आणि शांभवीचं रडायचं चाललंय. विनाकारण असंच दिवाबत्ती केली आहे. चला गुड्या आम्हाला काय नाही रे भया. दादाचं बघून फ्लॅट मध्ये हीच भाकरी आणि अंडा करीचा बेत आहे. अंडा करी त्यांच्याकडे आहे. मी भाकरी बनवते. हे सगळं वाटण जे आहे ते मिक्सर जारमध्ये वाटून घेतलं आहे आणि इथं दिसत असेल तर आता तेलामध्ये छान फोडणी दिली आहे आणि अंडा करी रेडी आहे. आताच आमची जेवणं वगैरे झाली आहेत मस्त आणि घरच्यांना कॉल वगैरे झाला. बरं श्री, कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. का बरं? दीदी आली म्हणून आता आराम करते मध्ये, कारण खूप प्रवास झालाय तिचा. रात्रभर प्रवास, सकाळी उठल्याबरोबर मग परत इथं आलं की लगेचच एक्झाम सेंटरकडे जायचं, इकडचं तिकडचं, ते खूप धावपळ. आज ऊन पण खूप होतं त्यामुळं परेशान झाली आहे. तर तिला म्हटलं आता तू आराम कर. आणि इकडे बघा ही पोरगी नुसता गावपणा गावपणा गावपणा. काय थँक्यू 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 म्हण होते ना. एक जरी व्यक्ती घरी आली तरी वातावरण चेंज होतं. आपलं जायचं होतं, कॅन्सल झालं का? हो, का? मला आळस आला. तर ह्यांना पण आळस आला आणि पाहुणीबाईंना पण आळस आला. ह्या तिघांचं बघून मला पण आळस आला. सो हो ग. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.